नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविका भरतीसाठी आपण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी गणित व बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 8 आहे। जर याच्या अगोदरची व्हिडिओ तुम्ही पाहिली नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत, कारण ते सुद्धा काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त, अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी व्हिडिओ आहेत। आता आजच्या या प्रकरणामध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतं प्रकरण घेतलंय तर घड्याळ हे प्रकरण घेतलंय आणि हे TCSचं एक आवडतं प्रकरण आहे। याच्यावरती सुद्धा TCS तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न काय करते हमखास विचारत असते। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न काय घेतलाय, 6:15 घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले असतील असं विचारलंय। किती? 6:15 विचारलंय आपल्याला की घड्याळाची जी आरशामधली प्रतिमा आहे ह्या प्रतिमेत किती वाजले असतील असं आपल्याला सिंपल प्रश्न विचारलाय। याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो किंवा सिंपल मेथड सांगतो, जी की तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुमच्या आयुष्यात याच्यावरती कधी प्रश्न चुकणार नाही, तुमचा कधी मार्क याच्यावरती जाणार नाही। मग बघा, या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचंय, 11:50 लिहून घ्यायचंय। काय? 11:50 फक्त लिहून घ्यायचंय आणि याच्यामधून काय करायचंय, दिलेली वेळ वजा करायची। मग इथे किती वेळ दिली, 6:15। मग 6:15 फक्त आता लक्षात घ्या, वजाबाकी करताना काय करायचंय, मिनिटाखाली मिनिटं लिहायचे, म्हणजे मिनिटामधून मिनिटं वजा करायचे आणि तासामधून तास वजा करायचे। मग बघा, 50 मिनिटांमधून 15 मिनिटं गेले, खाली किती मिनिटं राहतील, 45 राहतील। 11 मधून 6 गेले, खाली किती तास राहतील, 5 तास राहतील। म्हणजेच उत्तर काय येईल आपलं, 5:45 कुठे ऑप्शन बघा, या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 आहे 5:45। म्हणजेच 6:15 घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील तर 5:45 झाले असतील। लक्षात येतंय, खूप सोपं आहे। ठीक आहे, आता याला काही अपवाद आहेत, ते अपवाद सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न बघा, घरातील एका भिंतीवरील घड्याळात 3:25 झाली असतील तर घड्याळासमोरील आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल। सिंपल मेथड तुम्हाला काय सांगितले मी, किती घ्यायचे, 11:50 घ्या, 11:50। ठीक आहे, त्याच्यातून वजा काय करायचं, दिलेली वेळ किती आहे, दिलेली वेळ 3:25, म्हणजेच काय 3 तास आणि 25 मिनिटं। मिनिटाखाली मिनिटं लिहायचे, तासाखाली तास लिहायचे, मिनिटामधून मिनिटं वजा करायचे। ठीक आहे, इथं 11:50 ने 11:60 घ्यावं लागेल आपल्याला। ठीक आहे, चुकून माझ्याकडून काय झालं, 50 झालं। मग 60 मधून 25 गेले, खाली किती राहिले, 35। ठीक आहे, 60 मधून 25 गेले, 35 राहिले। 11 मधून 3 गेले, किती राहिले, खाली 8 राहिले। मग पहा बरं, 8:35 कुठं आहे का ऑप्शन, बघा या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे 8:35। म्हणजेच घड्याळात जर 3:25 झाले असतील तर त्या आरशातील प्रतिमेत किती वेळ दाखवेल, 8:35 दाखवेल। खूप सोपं आहे, खूप सिंपल आहे हे घड्याळचे प्रकरण मित्रांनो, हेच खूप सोपं आहे। आता इथं बघा, इथं अपवाद आहे, तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्हाला मी सगळे अपवाद सांगणार। मी तुम्हाला असं बाकीच्या डायरेक्ट एक सांगणार आणि मग तुम्ही बाकीच्या प्रश्नात गेल्यावर अडकणार, असं अजिबात होणार नाही। इथं काय विचारलं बघा, ठीक 8 वाजता, काय सांगितलंय, ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील। आता इथं बघा, फक्त 8 वाजलेत, पुढे मिनिटं आहेत का, नाहीत। मग ज्यावेळेस फक्त असं ठोक किंवा राऊंड फिगर 8 वाजले असतील, 4 वाजले असतील, 5 वाजले असतील, म्हणजे फक्त तास दिले असतील, त्यावेळेस आपल्याला फक्त काय करायचंय, 12+8 म्हणजे 12 वजा दिलेली वेळ करायची। मग किती राहतात, खाली 4। मग आरशात किती वाजले असतील, 4 वाजले असतील। इथं जर ह्या 8 ऐवजी विचारलं असतं 9 तर काय करावं लागलं असतं, 12 - 9 बरोबर किती, आरशामध्ये 3 वाजले। इथं जर दिलं असतं आपल्याला ह्या 8 ऐवजी, बघा आता बघा, या 8 ऐवजी जर आपल्याला दिलं असतं आरशामध्ये 16 वाजलेत, किती 16 वाजतात की नाही। 24 तासी घड्याळ सुद्धा असतं, लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा TCS प्रश्न विचारतं। मग परत परीक्षेत गेल्यावर गोळ व्हायला नको। मग जर आरशात 16 वाजले असते तर आता 12तून 16 वजा करून जमन का, तर अजिबात नाही। जिथं तुम्हाला 24 तासी घड्याळ असेल तिथं काय करायचं, 24 मधून दिलेली वेळ वजा करायची। मग काय होईल, 24 - 16 खाली किती राहतील, 24 मधून 16 गेल्यावर
8 राहतील, म्हणजे आरशातल्या प्रतिमेत किती वाजले असतील? 8 वाजले असतील. कधी? जर घड्याळात 16 वाजले असतील तर. लक्षात येत आहे? खूप सोपं आहे. फक्त 12 तासी घड्याळ असल्यावर काय करायचं? 12तून वजा करायचं. 24 तासी घड्याळ असल्यावर काय करायचं? 24 मधून वजा करायचं. एवढंच एक डोक्यात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची एक सूचना मित्रांनो. आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपला टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे? TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला TCSने घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उत्तरासह मिळतील. खूप महत्त्वाचं आहे. आता 100 प्रश्नपत्रिका आहेत म्हटलं किती प्रश्न असतील? तर एका प्रश्नपत्रिकेत 100, मग 100 गुणिले 100 बरोबर किती प्रश्न होतील? 10,000 अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय IMP, अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. त्याचबरोबर या टेस्टवरतीच फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग या नोट्समध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा? मराठीच्या असतील, इंग्रजी असेल, गणित असेल, त्याचबरोबर बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग असेल, इतिहास असेल, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग तुम्ही एवढं जरी स्टडी मटेरियल वापरलं तरी तुम्हाला 170 पेक्षा जास्त मार्क काय सहज परीक्षेमध्ये मिळू शकतात. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही फक्त एवढं TCSच्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक जरी बाजारात घ्यायला गेले, TCS पॅटर्न म्हणून पुस्तकाला नाव आहेत बघा, तर यांची सरासरी किंमत किती रुपये आहे? 700 रुपये किंमत आहे या पुस्तकाची. फक्त ज्याच्यामध्ये काय असणार आहेत? जुन्या प्रश्नपत्रिका असणार आहेत TCSच्या. मग तेच आपण काय करतोय? तुम्हाला अगदी फ्रीमध्ये देतोय आपल्या टेस्ट सिरीजवरती. मग ऑफर प्राइसनुसार तुम्ही घेतलं, आपली किंमत किती याची? 200 रुपये किंमत आहे. पण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ऑफरनुसार तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 149 रुपयाला तुम्हाला आपली टेस्ट सिरीज मिळणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. याच्यावरती तुम्हाला काय करायचं? 149 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं मित्रांनो? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल? प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया बघा. घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच समोरील भिंतीवर घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 18:45 वाजले असतील किंवा 18:45 झाले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल असं विचारलंय. बघा इथं काय दिलं आपल्याला? 18:45 म्हणजे घड्याळ कसं दिलं आपल्याला? 24 तासी घड्याळ दिलंय. वेळ कशी सांगितली आपल्याला? 24 तासामधली वेळ सांगितली. याच्या आधीचे उदाहरण पाहिले होते आपण, तिथं कशी वेळ होती आपल्याला? 12 तासामधली वेळ होती. मग हा फरक लक्षात ठेवायचा आहे. जर असं विचारलं तर तुम्हाला काय करायचंय? 23:60 म्हणजे 23 तास आणि 60 मिनिटांमधून तुम्हाला काय करायचंय? दिलेली वेळ वजा करायची. मग 18 वजा किती आहे? 45. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होईल? 60 मधून 45 मिनिटं गेले, किती मिनिटं शिल्लक राहतील खाली? 15 मिनिटं राहतील. त्याच्यानंतर 23 तासामधून 18 तास गेले, खाली किती तास शिल्लक राहतील? 5 तास. मग काय होईल? 5:15. कुठे ऑप्शन 5:15? बघा इथं पहिलंच ऑप्शन आहे आपल्याला 5:15. लक्षात येत आहे मित्रांनो? खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला एक मेथड लक्षात ठेवायची. किती बाबा? जर 24 तासाचं घड्याळ दिलं असेल तर काय करायचंय? 23:60 मधून वजा करायचंय. आणि जर 12 तासी घड्याळ दिला असेल तर काय करायचंय? 11:60 मधून वजा करायचं. एवढंच लक्ष ठेवायचं. आता इथं बघा
23:60 जर झाले असले तर एकूण किती वाजलेले असतात? 24च वाजलेले असतात. फक्त आपण ते काय केलंय 23:60 असं लिहिलंय. 11:60 जर तुम्हाला म्हणलं बाबा 11:60 झाले तर किती वाजले रे? 11:60 आणि किती वाजतात? 12 वाजतात. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त लिहिताना असं लिहायचे. आणि ज्यावेळेस आपल्याला वेळ राऊंड फिगर दिली जाईल म्हणजे फक्त तासामध्ये, म्हणजे 8 तास असेल, 9 तास असेल, 10 तास असेल, तर त्यावेळेस फक्त आपल्याला काय करायचंय 12 मधून वजा करायचे. आणि जर 24 तासी घड्याळ दिला असेल तर 24 मधून वजा करायचे. फक्त एवढा एक कॉमन फरक लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये याच्या बाहेर कुठलंही गणित विचारणार नाहीत. फक्त एवढा फरक तुम्ही लक्षात ठेवायचा. 12 तासी घड्याळ असल्यावर काय घ्यायचं आणि 24 तासी घड्याळ असल्यावर काय घ्यायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 5 नंबर. एका घड्याळात दुपारचे 3:30 वाजले आहेत तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? आता इथं गणित वेगळं विचारलंय. इथं काय विचारलंय? तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? कधी? दुपारचे 3:30 वाजता. मग 3:30 म्हणजे किती वाजून किती मिनिटं असतात? 3:30 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात आणि विचारतात नाही. हे जे प्रश्न आपण घेतलेत ना मित्रांनो, हे प्रश्न TCS नेच विचारलेले प्रश्न आपण घेतो. ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता ज्यावेळेस तुम्हाला असा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला अंशाचा कोन काढायला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचंय. सूत्र काय आहे? 30H वजा 11/2M. एवढंच लक्षात ठेवायचं. आता M म्हणजे काय? तर M म्हणजे मिनिट आहे. काय? मिनिट. आणि H म्हणजे काय? आता ह्या कॉमन गोष्टी आहेत, तुम्हाला सांगायची गरज नाही, पण तरी सांगतो मी. H म्हणजे काय? तास. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. एवढं सूत्र लक्षात ठेवा, तुमचं उत्तर तुम्हाला लगेच भेटून जाईल. काय? 30H वजा 11/2M. मग बघूया, सूत्रात किमती टाकू. 30. आता इथं बघा, यांच्यामध्ये चिन्ह नसतं म्हटलं. कोणतं चिन्ह असतं रे? गुणिलेचं चिन्ह असतं. बेसिक आहे गणितामध्ये, तुम्हाला माहित असेल. इयत्ता 5वीला सांगितलेलं हे. ठीक आहे, मग गुणिले किती तास आहेत? 3 तास वजा 11/2M. M म्हणजे काय? मिनिटं. किती मिनिटं आहेत? 30 मिनिटं. मग गुणिले 30 मिनिटं काय होईल? 2 15 दुने 30. मग काय होईल बघा? 30 त्रिक 90. वजाचं चिन्ह जशाच तसं. काय राहिलंय? 11 गुणिले 15. 11 गुणिले 15 जर केलं तर काय होईल? 15 10 150 आणि परत 15 म्हणजे किती होईल? 165. मग 90 मधून 165 किंवा 165 मधून जर 90 गेले तर बरोबर खाली किती राहतील आपले? 75. किती राहतील? 75. मग यांच्यामध्ये कोण किती अंशाचा असणार आहे? 75 अंशाचा. बघा बरं कुठं ऑप्शन आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्याला 75 अंश. ठीक आहे, लक्षात येत आहे. खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला एवढं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. 30H वजा 11/2M. एवढं सूत्र तुमच्या डोक्यात असेल तर तुमचा याच्यावरती कुठलाच मार्क जाऊ शकणार नाही. सूत्र वाटलंच तर लिहून घ्या एका कोपऱ्यात कुठंतरी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 6 नंबर. 2:40 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल? आता इथं काय सांगितलंय? 2:40 झालेत आणि आपल्याला या वेळेस तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल असं विचारलंय. सूत्र पुन्हा एकदा लिहितो. काय आहे आपलं सूत्र? 30H वजा 11/2M. एवढं सिंपल आपलं सूत्र आहे. मग सूत्रात आपल्याला किमती टाकायच्यात. 30 जशाच तसं घेऊ बघा. 30 गुणिले काय होईल? किती तास आहेत? 2 तास आहेत. 2:40 म्हणजे तास किती आहेत? 2 तास. वजा काय होईल? 11/2. किती मिनिटं आहेत? 40 मिनिटं आहेत. मग या ठिकाणी 40. मग इथं काय होईल? 2 दुने 4 पुढचा 0 जसा तसा म्हणजे 20. मग काय होईल? 3 गुणिले 2. 3 दुने किती? 6 0 60 वजा 11 गुणिले 20. मग किती होईल? 11 10 110 110 110 किती होईल? 220. मग 220 मधून जर 60 गेले तर खाली किती राहतील मित्रांनो? बरोबर 160 राहतील. किती राहतील? 160. मग बघा बरं 160 कुठं ऑप्शन आहे? बघा या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे 160 अंश. लक्षात येतंय? खूप सोपं आहे मित्रांनो.
याला काही तुम्हाला रॉकेट सायन्स नाही, काही गरज नाही. फक्त तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. तुमचा कसलाही कोण विचारू द्या, तुमचं उत्तर चुकणार नाही. तुम्हाला अजिबात घेणं देणंच नाही. कोण मिनिट किती काटा, एका मिनिटात मिनिट काटा किती अंशांनी पुढे जातो, किंवा एका मिनिटात तास काटा किती अंशांनी पुढे जातो, काही पाठ करायची गरज नाही. फक्त एवढं सूत्र पाठ करा. खूप महत्त्वाचं सूत्र आहे. ठीक आहे. आणि गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, काही गोष्टी अशा लागतात की ज्या आपल्या तोंडपाठच लागतात, तेव्हा हे प्रकरण काय होतं, आपल्याला सोपं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक किती आहे? 7 आहे. सेम पॅटर्न. 6:46 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल? म्हणजे 6:46 तास काटा आणि मिनिट काटा. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक वेळेस सूत्र लिहायची गरज आहे का? तर नाही. सूत्र आता तुमचा पाठ झाला असेल, आता मी डायरेक्ट किमती टाकतो. काय? 30H म्हणजे काय? 30 गुणिले तास. किती तास आहेत? 6 तास आहेत. मग 30 गुणिले 6 वजा 11/2 गुणिले किती? 46. किती मिनिटं आहेत? 46 मिनिटं आहेत. ठीक आहे. मग इथं काय होईल? 23. ठीक आहे. 30 सक किती होईल? सावित्रिक 18 किती? 180 वजा काय होईल? आता हा गुणाकार करावा लागला आपल्याला. 11 गुणिले 23. 11 त्रिक 33 3. हातचे किती आले? 3 हातचे आले. 11 दुने 22 आणि 3 किती? 25. ठीक आहे. किती? 253. मग आता या ठिकाणी किती आलंय? 253 आलंय. 253 वजा 180. 253 मधून जर 180 गेले तर खाली किती राहतील बघा? हे 53 आणि इकडले 20 म्हणजे किती राहतील? समजा 73. किती राहतील? 73. मग आपलं उत्तर काय असणार आहे? 73 अंश. पहा बरं, 73 अंश कुठे आहे बघा? या ठिकाणी तिसरा ऑप्शन आपल्याला 73 अंश किंवा 73 डिग्री. लक्षात येत आहे? खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एवढं एक सूत्र तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. आता तुम्हाला मी सांगितलं, प्रत्येक गणितामध्ये काय असतो, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. आणि जे अपवाद आहेत ना, हे अपवाद तुम्हाला जास्त पाठ करायचे, कारण अपवादावरती जास्त प्रश्न विचारण्याची काय असते? शक्यता असते. ठीक आहे. मग आता हे गणित सुद्धा काय आपल्याला अपवाद आहे, किंवा याच्यासाठी एक स्टेप आपल्याला एक्स्ट्रा करावं लागते. मग बघूया. घड्याळात 11:20 अशी वेळ झाली आहे, तर तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल? कधी? 11:20. आता लक्षात घ्या, सूत्र आपलं तेच आहे. ठीक आहे. मग इथं काय होईल? 30 गुणिले 11 वजा काय होईल? 11/2. यम किती? यम आहे किती मिनिटं आहेत? 20 मिनिटं आहेत म्हटलं, गुणिले 20. मग इथं काय होईल बघा? 2×1=10 20. ठीक आहे. मग इथं काय होईल? 3 गुणिले 11 बरोबर किती? 11 त्रिक 33 आणि हा पुढचा 0 जशाच तसा म्हणजे किती झाले? 330 वजा 11 गुणिले 10 केलं तर किती येईल? 110. आता बघा, इथं खरी गंमत आहे. काय? आता 330 मधून जर 110 वजा केले तर बरोबर आपलं उत्तर किती येईल बघा बरं? 330 मधून जर 110 गेले तर किती येईल? 220 येईल. किती येईल? 220. पण आता हे आपलं उत्तर नाही. 220 आपलं उत्तर नाही. 220 अंशाचा कुठं कोण असतो का रे? नसतो. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचंय, ज्या वेळेस अपवाद काय बघा, अपवाद सांगतो, ज्या वेळेस तुमचं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त येईल ना, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, ते आलेलं उत्तर 360 मधून वजा करायचंय. फक्त एवढं एक लक्षात ठेवायचं. काय? ज्यावेळेस आपलं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त येईल त्यावेळेस ते काय करायचं? 360 मधून वजा करायचं. फक्त एवढं डोक्यात ठेवा. मग 220 आपण काय करायचं? 360 मधून वजा करायचं. मग 360 वजा 220. मग उत्तर किती येईल? 0. 6तून 2 गेले 4, 3तून 2 गेले 1. किती आलं? 140. बघा 140 कुठे ऑप्शन? बघा किती अंशाचा कोन तयार होईल? 140 अंशाचा कोन तयार होईल. म्हणजे जे काय अपवाद आहेत ना मित्रांनो, मी तुम्हाला ते पण सांगतो, जे सूत्र आहे ते पण तुम्हाला सांगतो. तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नाही तर परीक्षेत प्रश्न जर आला आणि तुम्ही जर हा अपवाद लक्षात नसेल, सूत्र लक्षात असलं, तर लगेच संध्याकाळी मला फोन करताल, सर तुम्ही काही सांगता, माझं उत्तर तर 220 आलं
आणि 220 चा ऑप्शनच नव्हता, पण कॉमन सेन्स आहे बाबा 220 अंशाचा कोणच नसतो. जास्तीत जास्त कोण किती अंशाचा असतो? 180 अंशापर्यंत जास्तीत जास्त कोण असतो. ठीक आहे, लक्षात येतंय? त्याच्यामुळे आपलं उत्तर काय लिहितं? 220 आपल्याला कशातून वजा करायचं? 360 मधून वजा करायचं. एवढं 360 पाठ करून ठेवायचं. ठीक आहे, जर उत्तर आपलं 180 अंशापेक्षा जास्त आलं तर ते आपल्याला काय करायचं? 360 मधून वजा करायचं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न 9 नंबर. आरशातून घड्याळाकडे बघितले असता त्यात 6:30 वाजलेले दर्शवते, तर घड्याळात बरोबर किती? आता इथं वेगळं सांगितलंय बघा. इथं काय सांगितलंय? आरशातून घड्याळ पाहिलंय. आधी आरशात पाहिलंय. काय आरशात किती वाजलेत? 6:30 वाजलेत. काय आरशात 6:30 वाजलेत, तर खरोखर घड्याळात किती वाजले असतील? प्रश्न उलटा विचारलाय की नाही, गोंधळात टाकण्यासाठी. सूत्र बदलणार आहे का? अजिबात नाही. आरशातून पाहिलं काय आणि घड्याळातून पाहिलं काय, सूत्र तेच राहणार आहे. मग काय 6:30 म्हटलं कशातून वजा करायचे? 11:60 मधून वजा करायचे. मग काय होईल? 11:60 मधून जर 6:30 वजा झाले तर काय होईल? 60 मधून 30 गेले, किती राहतील खाली? 30. 11 मधून 5 गेले, सॉरी 11 मधून 6 गेले तर खाली किती राहतील? 5. मग काय 5:30. कुठे ऑप्शन 5:30? घड्याळात किती वाजले असतील? तर घड्याळामध्ये 5:30 झाले असतील. लक्षात येतंय? खूप सोपं आहे. फक्त परीक्षेमध्ये काय केलं असतं, तुम्हाला गोंधळण्यासाठी, तुमची गडबड होण्यासाठी किंवा तुमचा अभ्यास किती डीप आहे हे तपासण्यासाठी असे उलटे शब्द फिरवले जातात. त्याला अजिबात घाबरून जायचं नाही. फक्त तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. जर तुमच्या बेसिक गोष्टी, तुमचे सूत्र क्लिअर असतील, तुमच्या संकल्पना क्लिअर असतील आणि तुमचा सराव जास्त असेल तर काय होतं, तुम्ही उत्तर चुकू शकत नाही. आता सरावाने काय होतं? 2 गोष्टी होतात. एक तर आपला वेळ कमी जातो. जेवढा आपण सराव जास्त करू तेवढं काय होतं, आपण कमी वेळात गणित सोडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होती, आपला आत्मविश्वास वाढतो. काय वाढतो? आत्मविश्वास, की बाबा हे गणित मी सोडवू शकतो. हा ज्यावेळेस तुम्हाला आत्मविश्वास येईल त्यावेळेस तुम्ही कसलंही गणित सोडू शकता. जोपर्यंत तुम्हाला आत्मविश्वास नाही की बाबा मला गणित बुद्धिमत्ता सोडता येतंय, तोपर्यंत तुम्ही पेपरमध्ये गेले की तुमचं अंग थरथर कापणार दिसतं. त्याच्यामुळे काय आहे, आत्मविश्वास महत्वाचा आहे. आणि हा आत्मविश्वास कशाने येईल? सरावाने येईल. कशाने येईल? सरावाने. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. 3:30 वाजता म्हणजे 3:30 घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल? उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये, उत्तर काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण घेतलेलं आहे कोणती वेळ येईल, काय सूत्र आहे हे सगळं घेतलेलं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. व्हिडिओ कसा वाटतोय सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, ओके, धन्यवाद.